आपल्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या आदेशाने मी आजपासून तुतारी हातात घेतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खाली बसा. समोर कॅमेरामन जरा 5 मिनिटं त्यांना ऐकू जाऊ दे. खाली बसा. एक मिनिट खाली बस रे तन्वीर. मला सगळ्यांना एकच विनंती करायची आहे. अजून जयंत पाटील साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे जागेवर बसा सगळ्यांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षामध्ये धैर्यशील मोहिते पाटील साहेबांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी शिवाजी कांबळे माडा, भारत पाटील माडा, संजय टोलपे माडा, शंकरराव बागल माडा, गंडेश्वर माडा, चला जरा माझ्या मागच्यांनी जरा खाली बसावं. ते पक्षात आल्या तसं गृहीत धरावं. जरा सगळे सरका इकडेची गर्दी कमी करा. तुम्ही जरा पुढे सरका नाही मागे सगळे इथं आलेले हे सगळे पक्षाच्या बाहेर गेलेले होते. त्यांचं पक्षात पुन्हा आगमन झालं. त्या सगळ्यांचं स्वागत. आरणचे रणदेवे सर यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे आणि सर्व वक्त्यांना विनंती आहे की साधारण 3 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करायचं आहे. आदरणीय विजयदादा साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गट राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आपले भावी उमेदवार आदरणीय धैर्यशील भाई साहेब आणि किंग मेकर आदरणीय दादा साहेब, एवढी नावं घ्यावीच लागतात. या सर्वांना मनापासून या ठिकाणी नमस्कार करतो. साहेब, या ठिकाणी काय जास्त बोलायचंच नाहीये. ह्या शिवरत्नाच्या वरती जो कोणी बोट उगारेल, ह्या शिवरत्नावरच्या वरती जर कोणी काय अपशब्द वापरला तर त्याला काय शिक्षा होते हे येणाऱ्या 4 जूनला बघा. एक पठ्ठ्या म्हणला शिवरत्नाची पायरी चढणार नाही, त्याला अक्कलच नाही. कारण ह्या शिवरत्नाने 11 खासदार निवडून दिलेले आहेत. ह्या शिवरत्नाने अनेक आमदार निवडून दिलेले आहेत. ज्याच्या प्रचाराचा नारळ या शिवरत्नावरती फुटतो तो विजयी होतो आणि इतरत्र फुटतो तो नासका होतो. ह्या बिचाराला माहितीच नाही. आदरणीय दादासाहेब, या ठिकाणी आपण कमळाबाईची ओटी भरली गेल्या 5 वर्षात. गेल्या 5 वर्षात या अकलूजनं आणि माळशिरस तालुक्यानं सोलापूर जिल्ह्यानं आदरणीय दादासाहेब आपल्या नेतृत्वाखाली कमळाबाईची ओटी भरली. ओटी भरल्यानंतर आपल्या माय भगिनी काय करतात, भरलेल्या ओटीतले 4 तांदूळ माघारी ताटामध्ये टाकतात. या शिवरत्नानं खासदारकीची ओटी भरली, आमदारकीची ओटी भरली, जिल्हा परिषद सदस्याची अनेक संस्थांची ओटी भरली, अनेक ठिकाणी कार्यक्रम करून ओटी भरली. माघारी तांदूळ दादासाहेब टाकले. काय केले, रणजित दादासाहेबाला विधान परिषदेची आमदारकी दिली, म्हणजे माघारी 4 तांदूळ टाकले. आणि हे टाकलेले तांदूळ सुद्धा जर कोणी म्हणत असेल
राजीनामा देऊन महागाई टाका, तर ह्यांच्या हिंदुत्वाची कुठं निजली हे बघावं लागेल. पणला पण दाखवून द्यायचंय, एवढं या ठिकाणी बोलतो. राजकारणाचा केंद्रबिंदू आदरणीय आमच्या सर्वांचं नेतृत्व, आमच्या जिल्ह्याचं पितृतुल्य नेतृत्व आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब, राज्याचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, भावी नाही पण विद्यमान खासदार आदरणीय धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब, आमचे नेते आदरणीय अभिजिताबा पाटील, ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजीराजांच्या कालखंडामध्ये मला एक 5-7 मिनिटं द्या. काय पाठीमागे एकदा पाठीमागच्या 5 वर्षापूर्वी हंटर आणि गोट्याले गाजले होते इथे, आणि त्यामुळे जर एक 5-6 मिनिटं जर दिली. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजीराजांनी एक नियत होती, एक काम होतं, रयतेस पोटास लावणे आहे, रयतेस पोटास लावणे आहे. त्याच पद्धतीनं या शिवरत्नच्या 3 पिढ्या या सोलापूर जिल्ह्याच्या रयतेला पोटास लावण्याचं काम करतायत. याचा अभिमान आम्हाला सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वांना आहे. मित्रांनो, आम्ही दादांच्या प्रचंड प्रेमात आहे. पक्ष काही असू द्या, मी छत्रपती संभाजीराजांच्या स्वराज्य पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे, पण संभाजीराजांचं, विजयदादांचं, कारण आम्हाला हे दैवत असते बघा, प्रत्येकाला एक ग्रामदैवत असते, एक कुलदैवत असते आणि एक आराध्य दैवत असते. तसं आमचं ग्रामदैवत आहेत अभिजिताबा, आमचं कुलदैवत आहेत आमचे विजयसिंह मोहिते पाटील दादा, आणि आमचं आराध्य दैवत आहे छत्रपती संभाजीराजे. मित्रांनो, एक खूप मोठा पैलवान असतो, एवढ्या मोठ्या बिळकोंड्या दंडाला वगैरे असतात, 50 कुस्त्या त्याने जिंकलेल्या असतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गदा त्याने घरामध्ये आणून ठेवलेल्या असतात. त्याला वाटतं या महाराष्ट्रातल्या, देशातल्या कोणाला पण मी आता पाडू शकतो. दिसला पैलवान की पाड, दिसला पैलवान की पाड. जरी अंका पट्टे कुस्ती खेळायच्या तयारीत जरी नसलं तरी म्हणायचं काढ कापड, मला खेळायच्या कुस्ती. आणि मग त्याला खुमखुमी आली. ते म्हणलं मला आता माझ्या वस्तादाबरोबर कुस्ती खेळायची आहे. खुमखुमी आली, त्याला म्हणलं आता मला माझ्या वस्तादाबरोबर कुस्ती खेळायची आहे. एकदा वस्तादाकडे गेलो, पाया पिया पडलं नाही. लहान मोठ्यांपासून सर्वांपर्यंत वस्ताद आपल्या काळजात असतो. जिथं वस्ताद येतो तिथं माणूस नम्र होतो, पायाला हात लावतो, पण वस्तादाबरोबर कधी कुस्ती खेळत नाही. या पैलवानाला खुमखुमी आली. ते म्हणलं मला वस्तादाबरोबरच कुस्ती खेळायची आहे. एकदा निरोप पाठवला, वस्ताद मला तुमच्याबरोबर कुस्ती खेळायची आहे. वस्ताद म्हणला मी आता म्हातारा झालोय, अरे माझा आता वय नाही, मला आता व्यवस्थित कुस्ती करता येणार नाही. तू हे दंड ठोकायचं, मांड्या ठोकायचं, दंड ठोकायचं, मांड्या ठोकायचं, आणि म्हणायचं नाही मला तुमच्या बरोबरच कुस्ती खेळायची आहे. मग आता वस्ताद असतो, म्हणला बाबा ये उद्या खेळू कुस्ती. मग हे अशी सगळी माणसं आता वस्तादांची, पैलवानाची कुस्ती, गुरुची शिष्याची कुस्ती म्हणल्यानंतर सगळं अख्खं गाव गोळा झालं. हा दंड ठोकत आला. आता म्हणला वस्ताद तेवढा पाडला की माझं देशात सगळीकडे नाव होत आहे. वस्ताद जाम खमक्या होता. आला आखाड्यात, लाल माती अंगाला लावली. 15व्या सेकंदाला पैलवान चितपट करून मुंडक्यावरनं खाली टाकला. पैलवान पळून घरात गेला. आणि त्यावेळेला तिथल्या सर्वसामान्य लोकांनी सांगितलं की वस्ताद तुमचं वय तर एवढं, ह्यांनी एवढ्या गदा जिंकल्या, महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या माणसांना पाडलं. म्हणला तुम्ही ह्याला मारला कसं काय? अरे वस्ताद आहे म्हणला, एक डाव राखूनच असतो, आणि राखून ठेवलेला डाव, तो राखून ठेवलेला डाव म्हणजे या सोलापूर जिल्ह्याची अस्मिता, या सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान, म्हणजेच माझा तुमचा सर्वांचा काळेज विजयसिंह मोहिते पाटील साहेब. हा महाराष्ट्र आदरणीय शरद पवार साहेबांनी विजयदादांना 2 राजहंस म्हणायचे.
2 राजहंस जिथं गेले मातीचं सुद्धा सोनं होतंय म्हणायचे, तसे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 राजहंस नव्यानं येत आहेत. त्यातल्या एका राजहंसाचं नाव आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचा जोडीदार सुद्धा तसाच खमके आहे, ज्याचं नाव आहे अभिजित आबा पाटील. अभिजित आबा पाटील. दादासाहेब, पाठीमागच्या 2-4 दिवसापूर्वी शीतल वहिनी आमच्या भागामध्ये प्रचार करायला आल्या होत्या. खरं तर मला शीतल वहिनींचं इतकं कौतुक वाटतं मित्रांनो. शहाजीराजांना जशी साथ जिजाऊंनी दिली, जशी छत्रपती शिवाजीराजांना साथ त्यांच्या पत्नीने दिली, सईबाईंनी दिली, जशी राजाराम महाराजांना साथ त्यांच्या ताराराणीने दिली, तशी महाराष्ट्रातलं एकच जोडपं असं आहे मित्रांनो, माझ्या नवऱ्याला साथ कशी द्यायची त्याचं उदाहरण आहे फक्त शीतलदेवी मोहिते पाटील. पाठीमागच्या 4 दिवसापूर्वी दादासाहेब वहिनीसाहेब तिकडे आल्या होत्या. आम्ही 3-4 ठिकाणी फिरलो. मग वहिनींना म्हणलं, वहिनी साहेब मी एक गाडी नवीन घेतली, चला म्हणले मला तुमच्या गाडीत बसायचं आहे. वहिनी साहेबांना आम्ही गाडीमध्ये बसवून आमच्या गावापर्यंत आणत असताना त्यांनी एक किस्सा मला सांगितला की म्हणल्या, दादा ज्या दिवशी हे तिकीट जाहीर झालं ना, भयांचं नाही, त्या दिवशी मी पुष्करला होते. पुष्कर म्हणजे अजमेरच्या दर्ग्याचं दर्शन घेतलं आणि पुष्कर या ठिकाणी ब्रह्मदेवाचं या भारतातलं एकमेव मंदिर आहे, त्या ठिकाणी आम्ही 2 जण गेलेले होतो. ब्रह्मदेवाचं दर्शन घेतलं, कारण एकच मंदिर आहे देशामध्ये. आणि ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन परत येत असताना सोलापूर जिल्ह्यातल्या एका कार्यकर्त्याचा मेसेज आला मोबाईलवरती, भैयासाहेब नेटवर्क येत नव्हता, आलंच नाही. पुन्हा भाळवणीमध्ये गेलो, भाळवणीच्या लोकांनी सुद्धा तसंच सांगितलं की आमच्या गावात सुद्धा 1 रुपया सुद्धा दिला नाही. ज्या भाळवणी गावामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी माझ्या विजयदारांना दिला होता, तुम्ही 1 रुपया सुद्धा दिला नाही. संपलं. 1 रुपया सुद्धा तुम्ही दिला नाही. आणि या भाळवणीमध्ये गेल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की गडीलही रुबाबदार आहे, जाम आहे. त्यांच्या पुढे पोलीस गाडी लागत्या, मध्ये मर्सिडीजची गाडी लागत्या मोठी 1.5-2 कोटीची, त्याच्या पाठीमागं SPU ची गाडी लागत्या, त्याच्या मागं 2 गाड्या आणखी वेगवेगळ्या लोकांच्या लागतात महबूबाई. आणि ह्या 2-3 गाड्या असताना त्यातनं जाम गोरापान चिकना गडी असा मिशा कोटपीट घालून खाली उतरतोय. म्हणलं हे गाड्या आहेत, SPU आहेत, माणसं आहेत, गडीलाही देखना निवडला म्हणलं मोठ्या दादानी पाठीमागच्या वेळेला. पण हे काम काय करत नाही, कधी गावात येत नाही, कधी रुपयाचा निधी देत नाही, कधी मोबाईल कुणाचा उचलत नाही. जयंत पाटील साहेब, आमच्याकडे एक म्हण आहे की मसराच्या घोळक्यात एक रेडा असतो. मसराच्या घोळक्यात एक रेडा असतो, रेडा लय रुबाबदार असतो, मोठा लाट असतो, नुळनुळीत असतो, मिशा पण त्याला जाम असतात, शिंग चांगली असतात, झुल पण टाकलेली असती जॅकेट सारखी. पण ते रेडा रुबाबदार, मसराचा 5-50 जणांचा घोळका, पण हा रेडा काही करतच नाही. रेडा जाम पण रेडा काही करत नाही. खेडेगावात म्हण आहे, कदाचित जयंत पाटील साहेबाला म्हटलं असेल, काय मसरातला रेडा ना दुसऱ्याला पण. हे अशी अवस्था, अशा माणसाला तुम्ही आम्ही निवडून दिलंय जे आपलं बी काय करत नाही आणि स्वतः पण काय करत नाही. त्यामुळे आता एकच संधी आहे, या सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान आरक्षणासाठी जो झटला, ज्याचा सोलापूर जिल्ह्यावरती वचक आहे. कलेक्टर साहेबांना जर फोन लावला, हॅलो धैर्यशील बोलतोय म्हणलं की ते म्हणतात माणूस पाठवून द्या, काम झालं. रात्रंदिवस झटणारी माणसं आहेत. 24 तासातला कधी पण फोन करा, जर का नाही उचलला तर मी नाव सुद्धा बदलून ठेवेन, अशी ही माणसं या ठिकाणी आहेत. मित्रांनो, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजीराजांची राजधानी रायगड आहे, या रायगडवरती गेलेला माणूस कधीही परत मोकळ्या हाताने येत नाही, तशी पाटील साहेब या सोलापूर जिल्ह्याची राजधानी शिवरत्न आहे, या ठिकाणी आलेला परत माणूस कधीही मोकळ्या हाताने जात नाही. त्यामुळे एकच पक्ष, फक्त आणि फक्त विजयदादा, फक्त आणि फक्त विजयदादा, आणि आता पवार साहेबांची तुतारी. धन्यवाद.
नंतरची विनंती आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि माढा लोकसभेचे खासदार आदरणीय धैर्यशील भैया यांना त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय भैया साहेब. अच्छा, अरे बोलू द्या. आदरणीय मोठे दादा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय बाळदादा, आदरणीय मदनदादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य अतिथी, सगळ्यांची नावं घेत बसलो तर वेळ जाईल. सगळ्यांची मी माफी मागतो या ठिकाणी. गेल्या चार वाजल्यापासून तुम्ही सगळेजण इथं शिवरत्न बंगल्यावरती मांडी घालून बसलाय. सगळ्यांचे पाय दुखतायत. त्यामुळे मी आज आदरणीय सकार मर्शींच्या समाधीला साक्षीला ठेवून आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो. या महिन्यात अशा अनेक योग आहेत. मी 11 तारखेला राजीनामा दिला. ज्यांनी या देशामध्ये समाजाची सुधारण्याची क्रांती घडवली, त्या दिवशी महात्मा फुलेंची जयंती होती. आज निर्णय करतोय मी, मोहिते पाटील कुटुंब निर्णय करते, आपण सगळेजण, तुम्ही दादांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आज निर्णय करतो. आणि योगायोग बघा, ज्यांनी आपल्याला देशाला समाज व्यवस्थेची राज्यघटना लिहून दिली ते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. म्हणजे हे सगळे योगायोग होत चाललेले आहेत. आणि आवर्जून सगळ्यांना सांगायचंय की सकार मर्शी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी कधीही कोणताही निर्णय करायचा झाला तर जनतेला, कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय केलेला नाही. साहेब पहिल्यांदा शेकापमधून काँग्रेसमध्ये जात असताना सगळ्यांना विचारात घेतलं, या शिवरत्न बंगल्यावरच विचारात घेतलं आणि मग प्रवेश केला. तीच परंपरा आपण 2019 साली तुम्हाला सगळ्यांना विचारून निर्णय घेतला. आणि आज सुद्धा मोहिते पाटील परिवार तुम्हाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय घेणार नाही. 2019 साली पक्षाने आदेश दिला की दुसऱ्या दिवशी मोठे दादांनी आपल्याला सगळ्यांना सांगितले आपल्याला काम करायचंय.
तुम्ही काही प्रश्न विचारला नाही आणि आपण एका उमेदवाराला निवडून दिलं. रणजितदादांनी बाळदादांनी इथं घोषणा केली याच शिवरत्न बंगल्याच्या हिरवडीवर याच ठिकाणी, आणि आपण 1,16,000 मतांनी निवडून दिलं. त्याच्या पाठोपाठ कधी नव्हे ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपले जिल्हा परिषदचे माळशिरस तालुक्यातले 8 सदस्य कोणतंही पद न घेता भारतीय जनता पार्टीला आपण पहिल्यांदा झेडपीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा सत्ता आणून दिली, कायदेशीर कारवाईला पुढे गेले. त्याची इतिहासात नोंद झाली. माळशिरसला आपण आमदार दिला. पंढरपूर मंगळवेढ्यात सुद्धा आदरणीय दादांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत आमदार निवडून दिला. पक्षाने जे जे कार्यक्रम सांगितले ते कार्यक्रम आपण सगळ्यांनी राबवले. हे सगळं करत असताना मला आवर्जून सांगायचं आहे की दादांनी खासदार असताना खासदार निधी काय असतो हे प्रत्येक गावाला ओळख करून दिली. इथं जमलेले सगळ्यांनी सांगा, तुमच्या गावात एक ना एक काम तर आहे दादांचं. विरोधी पक्षात राहून त्या विभागाच्या मंत्र्यांकडून कसं काम करून घ्यायचं हे मोठे दादांनी गडकरी साहेबांकडून करून दाखवलं. आज दोन्ही पालखी मार्ग, साताऱ्यावरून जाणारा पंढरपूरला रस्ता, साताऱ्यावरून जाणारा लातूरचा रस्ता, सगळे सिमेंट रस्ते पालखी मार्ग, नॅशनल मार्ग पुण्याच्या काळात मंजूर झाले. मोठे दादा जेव्हा खासदार होते गडकरी साहेबांना पत्र दिले. आज 6 त्याच्यानंतर दादासाहेबांनी सरकार मर्शींच्या जयंतीला, शतक महोत्सवी जयंतीला, विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलावरती आदरणीय रणजितदादांनी ब्रिटिश काळापासून प्रलंबित असलेली लोणंद पंढरपूर रेल्वेची मागणी. रणजितदादा ज्यावेळेस राज्यसभेचे खासदार होते, राज्यसभेच्या कामकाजात ममता बॅनर्जी त्या काळच्या रेल्वे मंत्री होत्या, त्यावेळेस मागणी केली होती. त्यानंतर मोठे दादांनी पाठपुरावा केला आणि रणजितदादांनी केला. साहेब योगायोगाने त्यावेळेस सरकार मर्शींच्या जयंतीला आचारसंहिता लागू झाली म्हणून सुरेश प्रभू साहेबांनी त्यावेळेस घोषणा केली नाही, परंतु त्या भाषणात सांगितलं त्यांनी की आम्ही ह्याचा नक्कीच विचार करू. आणि बजेट होतं नंतर, आणि बजेटमध्ये शेवटचं रेल्वे बजेट होतं, त्यानंतर एकंदरीत बजेट सुरू झालं केंद्रामध्ये. त्या बजेटमध्ये सुरेश प्रभू साहेबांनी 1,000 कोटीची तरतूद केली आणि 100 कोटीची टोकन अमाऊंट दिली. आज एक महाशय आपल्या मतदारसंघात सगळीकडे बोलत सुटलाय, मी वर्षाला 1,00,000 कोटी आणले, तासाला वर्षाला 1,00,000 कोटी आणले, तासाला 1,000 कोटी आणले असं बोलत सुटलाय. दिसले का रे बाबांना तुम्हाला हे कुठं आले, काय काम झाले? तिकडे दिसलंय कोणाला? अहो ह्याला काय काम करायचे हे सुद्धा माहित नाही. रणजितदादांनी मला सांगितलं, अरे भैया अपंग लोकांसाठी आणि वयस्कर माणसांसाठी एक स्कीम आहे, ती राबवली पाहिजे आपल्या मतदारसंघात. ती राबवली पण मी प्रत्येक तालुक्यात गेलो, प्रत्येक तालुक्यात जाऊन अपंगांना तपासण्या केल्या. तळेकर सर तुमच्याच कार्यालयात केलं. साहेब हे सगळं केलं, केंद्राचं चांगलं सामान आलं, माळशिरस तालुक्यात पहिलं वाटप झालं, चांगलं झालं. नंतर ह्या महाशयाने सीओला फोन लावला, बीडीओला फोन लावला प्रत्येक तालुक्याच्या, सामान अजून सुद्धा सगळीकडे पडू नये. त्या अपंग लोकांना कसलंच साहित्य जाऊन दिलं नाही. त्या स्थानिक आमदारांनी, आता सगळेच विरोधी आमदार आहेत, त्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की एक सुद्धा साहित्य वाटायचं नाही. साहित्य वाटायचं झालं तर आमच्या हस्ते वाटायचं.
सगळ्यात शेवटी मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावला. आमच्या हस्ते नाही झालं चालेल, कुणासाठी आले, त्या गोरगरिबासाठी आले, ते द्या. अजूनपर्यंत वाटत नाही गोडाऊनमध्ये पडून आहे सगळं साहेब. आणि 1 लाख कोटी कुठे गेले मला हेच समजत नाही. आदरणीय दादासाहेबांनी नीरा देवगरचं धरण जेव्हा मंजुरी करायची होती 80च्या दशकामध्ये, निलंगेकर साहेबांसमोर प्रेस्टिजचा इश्यू केला आणि ते धरण मंजूर करून घेतलं. नंतरच्या काळात रामराजे साहेबांनी सुद्धा त्यात योगदान दिलं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विदर्भाचा जेव्हा अनुशेष निघाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच योजनांवरती राज्यपालांनी बंदी घातली. आता तिकडचा अनुशेष दूर झाला. दूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली कामं चालू झाली. लाख मतं ज्या माणसाला दिली आम्ही, त्याचं काम होतं की मोठे दादांना त्या बैठकीला घेऊन जायचं, रणजितदादांना त्या बैठकीला घेऊन जायचं, इथला आमदार घेऊन जायचा. तर गेले नाहीत बैठकीला घेऊन. तेव्हा अजितदादांची राष्ट्रवादी अजून पक्षात आली नव्हती, ह्यांच्या युतीमध्ये आली नव्हती, महायुतीमध्ये. विरोधी पक्षातले 2 आमदार घेऊन तिथे गेलेत आणि नीरा देवगरची बैठक केली. त्याच्या आधी नीरा देवगरचं काम महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही सगळं फायली तयार करून ठेवल्या होत्या. त्यांनी फक्त पुढे ढकलायचं काम केलं आणि सांगते आता मी पाणीदार खासदार आहे. पाणी कुठं दिसलं अरे बाबा, कृष्णा भीमा स्थिरीकरण, दादांचा जिव्हाळ्याचा विषय, 6 जिल्हे आणि 31 तालुक्यासाठी योजना, त्याला सुद्धा विरोध. ज्यांनी चेष्टा केली त्या लोकांना घेऊन बैठकीला. आता काय कृष्णा भीमा स्थिरीकरणच्या ऐवजी कृष्णा भीमा फ्लड डायव्हर्शन असं नवीन नाव दिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीत दिशाभूल करायची जनतेची. आणि केवळ मोठे दादांना आणि रणजितदादांना कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट नाही मिळालं पाहिजे म्हणून हे सगळं टाळायचं. पक्षाचे पदाधिकारी नेमताना सुद्धा प्रत्येक गोष्टीत ह्या खासदाराचं नाक आहे की नाही. शिवानाला सांगतोय माणसातली माणसं द्या. ज्यांनी मतं टाकली नाहीत ते ह्याच्या गाडीत माणसं, ज्यांनी मतं टाकली नाहीत त्यांना पद. दिवाळीच्या पाडव्याला मी इच्छा व्यक्त केली मला खासदार की पदासाठी मी इच्छुक आहे म्हणून. आणि मी फिरत राहिलो सगळ्या मतदारसंघामध्ये. 13 मार्च का काय तर त्याच्या आसपास ह्यांची उमेदवारी जाहीर झाली. मग म्हणलं आता घरी बसू, काय गरज नाही, पुढच्या वेळेस कधी. परंतु माळशिरस तालुक्यातल्या जनतेने तसंच माढा लोकसभा मतदारसंघातले जे कार्यकर्ते आमच्या आजोबांपासून आतापर्यंत जे प्रेम करतायत ते प्रत्येकाने मोठे दादांना आणि बाळदादांना भेटायला सुरू केलं. भैयाला आमच्या गावात पाठवून द्या, आम्हाला बोलायचं आहे. मग बाळदादांनी सांगितलं सगळ्यांनी आणि मोठे दादांनी सांगितलं जावा, प्रत्येक गावात जावा आणि लोक काय म्हणते ते ऐकून घ्या. साहेब मी प्रत्येक गावात गेलो. आमच्या आजोबांपासून सरकारमर्शी पासून दादा रणजितदादा यांनी प्रत्येक गावात आपापली पदं असताना काय काय दिलं ह्याची उजळणी करून देत होते आम्हाला. हे केलं ते केलं. बऱ्याच वक्त्यांनी उजनीच्या विषयावरती बोललेत, ह्याच्यावर बोललेत, पुन्हा मी त्याच्यावर बोलत नाही. परंतु सगळ्यांनी जी आठवण करून दिली, एका गावात मला तरुण पोरांनी सांगितलं उभा राहणारा असेल तर गावात यायचं, नाहीतर यायच नाही. हाय असं गाडीतनं बसान जावा म्हणली. करमाळ्यातला आहे, बरोबर आहे ना, करमाळ्यातला विषय त्या दिवशी माघारी जायचं म्हणली. आणि दादांना पण सांगा जाईल तिथं. असंच पट्टा सुरू झाला. मी हे सगळं दररोज मोठे दादांना येऊन सकाळी सांगत होतो. कुटुंबातले आम्ही सगळेच येऊन सांगत होतो असं असं सगळेजण म्हणते.
आणि त्यानंतर वेदना सांगायला सुरुवात केली. बऱ्याच जणांनी सांगितलं, दुधाच्या दरात सांगितलं, शेतकऱ्यांचे काय व्यथा हे सांगायला सुरू केलं, पाण्याची परिस्थिती काय हे सांगायला सुरू केलं. एवढ्या वेदना शेतकऱ्यांच्या ऐकायला मिळायला लागल्या. मग त्या दिवशी ठरवलं मी की आता माझ्यासाठी नाही मला उभं राहायचं. जसं मगाशी मी सांगितलं त्या गावात की कारभारी घरचा चांगला लागतो, कारभारी नीट असलं की घर नीट चालतं. या सोलापूर जिल्ह्यातील आणि माढा लोकसभा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी पाहिजे. आणि चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून साकार मर्शींनी पण शिकवण दिली आणि मोठे दादांनी पण दिलेली आम्हाला. जनतेची कामं कशी करायची आणि वेळ कसा द्यायचा. आता तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे काय निर्णय घ्यायचा. मी तुमच्या एक मिनिट काही जणांनी प्रश्न विचारला, मागच्या वेळेस पवार साहेबांना सोडून गेला. मागच्या वेळेस पवार साहेबांना तुम्ही सोडून गेला असा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर मी द्यायची गरज नाही. 60-65 वर्षामध्ये पवार साहेबांनी आणि दादांनी एकामेकाची दोस्ती आणि ऋणानुबंध काय जपलेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मेहबूबबाईंनी का दुरावा झाला मी सांगण्यापेक्षा मेहबूबबाईंनी मागाशी सांगून टाकलेला आहे. त्यामुळं आता तो प्रश्न कुणी विचारायच्या भानगडीत अजिबात पडू नका. आणि दुपारी दोस्ताना सगळ्या राज्याने बघितलेला आहे, साहेबांचा आणि दादांचा आणि सुशील कुमार शिंदे साहेबांचा. आता अधिक बोलत नाही कारण का आपल्याला साहेबांचं ऐकायचं आणि तुम्ही बराच वेळ बसलेला आहे. आपण 16 तारखेला पुन्हा एकदा भेटणार आहे. फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे. एका माणसाला आपण त्याला निवडून दिला आहेत ना. एक मिनिट त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला. मांडव्यात म्हणला 70-75 वर्षात काय विकास झाला ते मी या 5 वर्षात केला. मी फक्त 2.5 वर्षात केला. मी फक्त एकच उत्तर देतो, दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला. आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी पेडला पाठवायचे आमच्याला. शेवटचं बोलतो मी. तुम्ही जे कुटुंबावरती 3
आदरणीय मोठे दादा यांच्या विचाराला, यांच्या संस्काराला एवढा सुद्धा तडा जाऊन देणार नाही, एवढंच सांगतो तुम्हाला. मग घ्यायची ना तू तरी. आपल्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या आदेशाने मी आजपासून तुतारी हातात घेतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खाली बसा. समोर कॅमेरामन जरा 5 मिनिटं त्यांना ऐकू जाऊ दे. खाली बसा. एक मिनिट खाली बस रे तन्वीर. मला सगळ्यांना एकच विनंती करायची आहे, अजून जयंत पाटील साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे जागेवर बसा सगळ्यांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षामध्ये धैर्यशील मोहिते पाटील साहेबांचं सहर्ष स्वागत, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी. शिवाजी कांबळे माडा, भारत पाटील माडा, संजय टोनपे माडा, शंकरराव बागल माडा, रणदेवेश्वर माडा. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं एक व्यक्ती बाहेर गेलेली नव्हती. त्यांना मी पुन्हा ते पक्षातच होते, कधी त्यांनी पक्ष सोडला नाही. त्यांना सगळ्यांच्या वतीनं मी राष्ट्रवादीचा गमछा परत घालतो. सगळे आपल्या सर्वांचे लाडके नेते, आदरणीय नेते, ज्यांनी आपल्या नुसत्या माळशिरस तालुक्याचाच नाही तर सोलापूर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांच्या लक्ष घालून महाराष्ट्राचा विकास केला, त्या आपल्या सर्वांना आदरणीय असणारे विजय दादा या सगळ्यात मागे राहून कुठल्या दिशेनं कसं जायचं याचं नेपथ्य करणारे आमचे लाडके आदरणीय बाळादादा, ज्यांच्या पुढाकारानं आजची आजचा हा कार्यक्रम होतोय.
ज्यांनी अतिशय थोडक्या शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करताना माढा लोकसभा मतदारसंघाची पुढची दिशा काय असेल हे सुतोवाच केलं, ते आमचे सहकारी धैर्यशील मोहिते पाटील, त्यांच्या सौभाग्यवती शीतलदेवी मोहिते पाटील, आपले माजी आमदार नारायणआबा पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख, आमचे या जिल्ह्यातील दुसरे महत्वाचे नेते ज्यांनी पडत्या काळात पवार साहेबांना साथ देण्यासाठी कधीही माघार न घेता सर्व संकटांना सामना देऊन ज्यांनी पवार साहेबांना साथ दिली ती आमचे तरुण युवा नेते अभिजित पाटील, बाबूराव गायकवाड सांगोल्याचे, या जिल्ह्याचे निरीक्षक शेखर माने, रवी पाटील, वसंतराव चव्हाण, संजय कोकाटे, कविताताई मेहता, आमच्या महिलांच्या विभागीय प्रमुख, महाराष्ट्राच्या व्यापार सेलचे आमच्या पक्षाचे अध्यक्ष नागेश फाटे, संकल्प दास, राजाभाऊ निकम, शिवाजी कांबळे, सर्वच इथं उपस्थित असणारे या आजच्या पक्ष प्रवेशाची वाट पाहण्यासाठी 3:30-4 वाजल्यापासून इथं बसलेले आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, शरदचंद्र पवार पक्षामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं करताना मला पहिल्यांदा मनापासून आनंद होतो. मला माहिती आहे की हा आनंद फक्त अकलूजसाठी नाही, माळशिरससाठी नाही, माढ्यासाठी नाही, संपूर्ण महाराष्ट्राला या कार्यक्रमातून तुम्ही संदेश दिलेला आहे म्हणून मला आनंद वाटतो. सगळ्या महाराष्ट्राला भविष्यातली दिशा काय असली पाहिजे, स्वाभिमानानं जगणाऱ्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना भविष्यातली दिशा काय असणार आहे हे सांगणारा हा आजचा कार्यक्रम आहे. हा महत्वाचा क्षण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्या सर्वांचा नेता म्हणून आपण आज पवार साहेबांच्या मागे अनेक वर्ष काम करत होतो. पवार साहेबांनी आपण सर्वांना स्वाभिमान शिकवला, विकासाची दिशा कशी घ्यायची हे शिकवलं, सर्व जाती धर्मांना बरोबर घेण्याची कला जी आहे ती पवार साहेबांनी आपण सगळ्यांना आत्मसात त्यांच्याकडून केली. महाराष्ट्रातल्या सामाजिक क्षेत्रातल्या असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्यात राजकारणी समाजकारणी माणसाने त्या ठिकाणी स्पर्श करू नये. त्या सर्व महाराष्ट्रातल्या जीवनाच्या अंगाला पवार साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत अतिशय उत्तमपणाने स्पर्श केला. आणि म्हणून कितीही वादळ आली, कितीही संकट आली तरी शरद पवार साहेबांचं जहाज हे कधीही बुडलं नाही. शरद पवार साहेबांचं जहाज महाराष्ट्रानं नेहमी तारलं. जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातला युवक पवार साहेबांच्या मागे उभा राहिला. जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणी पवार साहेबांच्या मागे आपला नेता आहे, महाराष्ट्राचा नेता आहे या जाणीवेने त्यांच्या मागे उभा राहण्याचं काम गेले अनेक वर्ष करत आले. विजय दादा आणि पवार साहेब वेगळे होणं कधी शक्यच नव्हतं. ही अशक्य गोष्ट 2019च्या दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी स्वतः दादांना 2-3दा त्या संदर्भात भेटलो. त्यावेळच्या चर्चा सांगून मी आता वेळ घेत नाही, पण दुर्दैवाने दादा नाही इतर राज्यात आणि आम्हा सर्वांच्यात पक्ष संघटनेत अंतर पडलं. त्याचा परिणाम व्हायचा तो झाला.
ज्यांना आपण मागच्या वेळी निवडून दिलं त्याने माढा लोकसभा मतदारसंघाला मागे ठेवलं. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत की जे मतदारसंघ स्वतःचं नाव लौकिक विकासाच्या दृष्टीनं संसदेत काम करून वाढवण्याचं काम, नावलौकिक वाढवण्याचं काम त्या भागातले खासदार करत आले. पण माढ्याचे खासदार कधी संसदेत बोलले असं मी कधी ऐकलं नाही. डॉक्टर अमोल कोल्हे बघा, अमोल कोल्हे ज्यावेळी बोलायला उभे राहतात त्यावेळी समोर पंतप्रधान असले तरी त्यांना क्षणभर चिंता वाटते की आता हे बाबा काय बोलतो. सुप्रियाताई सुळेंनी गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राच्या नाही तर देशातल्या अनेक प्रश्नांची भूमिका त्या ठिकाणी संसदेत मांडताना महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या बहुजन समाजाचे प्रश्न धडाडीने मांडले. या मतदारसंघाचा आम्ही कधी या खासदार बोलताना ऐकला नाही. का ऐकला नाही मला माझी काय त्यांची फारशी परिचय नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना आपल्या मनासारखा खासदार दिल्लीला गेला पाहिजे हा तुमच्या सगळ्यांच्या मनातला हट्ट आज या निमित्तानं आपण एकत्रित येऊन एक वेगळी नवी दिशा घेऊन आपण आज या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षात 9 खासदारांचे उमेदवार मी जाहीर केलेले. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं 10वं नाव जाहीर करतो. एक तुम्हाला सांगतो, तुतारी वादक वाजवायला लागला की सगळ्यांनी त्याला वाट करून पुढे आणायचा. तो आपलं चिन्ह आहे, त्याला मागे दडवायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिल्यांदा मी 5 उमेदवार, आता बस, आता नाही, आता माझं झाल्यावर एकदा होऊन जाऊ दे. कुणाचा किती दमा कळेल सगळं. आता तुमच्याशिवाय आमचं पान हलत नाही. आमचं घड्याळ चोरीला गेलं म्हणून ह्यांना आम्ही खांद्यावर घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊन त्यांना स्वतः खुद्द शरद पवार साहेब रायगड किल्ल्यावर वर जाऊन रणरणत्या उन्हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी तुतारी अर्पण करून या तुतारी या चिन्हाचा महाराष्ट्रात आणि देशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं चिन्ह म्हणून ते घोषित करण्याचं, अनावरण करण्याचा कार्यक्रम आम्ही रायगडावर केला. शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा स्वारीला जायचे त्यावेळी ही तुतारी वाजायची. ही विजयाची धैर्यशील मोहिते पाटील विजयाची तुतारी आहे. युद्धावरून छत्रपती शिवाजी महाराज परत रायगडावर यायचे त्यावेळी तुतारी वाजवून त्यांचं स्वागत व्हायचं. आणि म्हणून 10वा उमेदवार आजपर्यंत मला सारखे विचारायचे, म्हाड्याचं काय? म्हाड्याचं मी सांगितलं जरा शिस्त आहे, तुम्ही थांबा, वाट बघा. 5 केले, 2 परत केले. एका उमेदवाराने तर माझ्या आड घातली, साहेब 9व्या नंबर मला लकी आहे, 9व्या नंबरलाच माझं नाव घोषित केलं पाहिजे. 9 उमेदवार जाहीर केले. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं 10वा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील. आता
तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे की 4 जूनला निकाल ज्या दिवशी घोषित होतील त्यावेळी मी तुम्हाला लिहून देतो इथनं महाराष्ट्रातल्या 10 जागा आपण लढवतोय 10च्या 10 ठिकाणी तुतारी वाजवण्याचं महाराष्ट्रात मी अनेक ठिकाणी गेलो उत्स्फूर्तपणाने जनतेनं जसं आज आपण प्रतिसाद देत आहेत तसा उत्स्फूर्तपणानं सगळीकडे प्रतिसाद लोक देत आहेत परवा मी महाराष्ट्रातल्या 10 जागा आपण लढवतोय 10च्या 10 ठिकाणी तुतारी वाजवण्याचं महाराष्ट्रात मी अनेक ठिकाणी गेलो उत्स्फूर्तपणाने जनतेनं जसं आज आपण प्रतिसाद देत आहेत तसा उत्स्फूर्तपणानं सगळीकडे प्रतिसाद लोक देत आहेत परवा मी वर्ध्याला होतो काल आम्ही लढवत असताना भंडारा गोंदियामध्ये काँग्रेस लढते पण तिथले विधानसभेचे क्षेत्र जिथं आम्ही लढतो तिथं गेलो सर्व ठिकाणी या केंद्र सरकारच्या बद्दल प्रचंड रोष निर्माण झालेला आहे या देशामध्ये न भूतो न भविष्यातही मतदान होईल देशातल्या सामान्य माणसांना केंद्र सरकारने मागच्या 10 वर्षात कसा सामान्य माणसावर अन्याय केला हे लोकांना आज कळायला लागलेलं आहे महागाई प्रचंड वाढलेली आहे बेकारी पण टोकाला पोचलेली आहे महिलांच्यावरच्या अत्याचाराचं महाराष्ट्रातलं प्रमाण वाढलेलं आहे या देशामध्ये ज्या घोषणा 14 साली झाल्या 19 साली झाल्या मगाशी मेहबूबने भाषण केलं आणि तुम्ही कोणत्या कोणत्या घोषणांचे नाव घेतली त्या सगळ्या घोषणा या महाराष्ट्रात आणि देशात कुणालाही दिसल्या नाही आणि म्हणून आपल्या देशातली जनता आज जागृत झालेली आहे काल इंडिया आघाडीतला काँग्रेसचा घटक पक्ष त्यांचे नेते राहुल गांधी यांची साकोलीला सभा झाली भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात प्रचंड जनसमुदाय दुपारच्या रणरणत्या उन्हात हजर होता या देशामध्ये आम्ही सत्तेत आल्यावर काय करू हे इंडिया आघाडीच्या वतीनं सांगायला लागलंय सांगितलं जातंय आता जाहीरनामा बघा विक्री झालेला डिप्लोमा झालेला मुलगा असेल तर त्याला स्टायपेंड म्हणून 1 लाख रुपये पहिल्या वर्षी देण्याची व्यवस्था नव्या सरकारमध्ये आम्ही करू हे विश्वास महाराष्ट्रातल्या नाही सगळ्या देशातल्या जनतेला आपण देतो आधारभूत किमती या देशात ज्या आहेत त्या ठामपणानं देण्यासाठी एक वेगळी व्यवस्था आम्ही तयार करू असं शेतकऱ्याला भारतातले आश्वासन दिलं जाते तुम्ही अभ्यास करा मी आज तुमचा वेळ घेत नाही प्रचाराच्या दरम्यान आपल्याला सगळ्यांना या गोष्टी कळतील पण जे 10 वर्षामध्ये लोक वंचित ज्या प्रश्नांपासून राहिली त्या सगळ्या प्रश्नांना दिलासा देण्याचं काम आज देशात इंडिया आघाडीच्या वतीनं होत आहे आणि म्हणून महागाईचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यात विचार आहे या देशात केंद्र सरकारच्या 30 लाख जागा भरलेल्या नाहीत सत्तेवर आल्या त्या 30 लाख जागा भरू आणि त्यातल्या 50% जागा महिलांच्या माध्यमातून भरू हे देखील आश्वासन आहे अशी अनेक आश्वासनं आहेत की जी पूर्ण करण्यासाठी बराच विचार करून त्या आश्वासनाची व्यवस्था निर्माण केलेली काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्याच लाईनवर आमचा जाहीरनामा प्रकाशित करणार आहे मित्रांनो मी आपल्या सर्वांना हेच सांगेन की महाराष्ट्रामध्ये 2 मराठी माणसांचे पक्ष फोडण्यात आले 2019 मध्ये असेच आमच्या पक्षातनं लोक जात होती त्यावेळी पवार साहेबांना मी सांगितलं की साहेब ज्या अर्थी माणसं फोडण्याचं काम चाललंय त्याचा अर्थ त्यांची बेरीज होत नाही बेरीज जुळत नाही आणि निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष फक्त 105 आमदारांच्यावर थांबला आज
आजही देशामध्ये घोषणा 400च्या पार. तुमच्या मागच्या वेळी 337 झाल्या होत्या. आता तुम्हाला 400 पार जायचंय का? या देशाचं संविधान आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा जयंतीचा दिवस आहे. त्यांना आपण वंदन करतोच करतो. पण त्यांनी या देशाला जी घटना दिली आहे ना, त्यामुळं तुम्ही आम्ही या देशात पंतप्रधान कोण होऊ शकतो, कोण आमदार होऊ शकतो, खासदार होऊ शकतो, हा निर्णय घेऊ शकतो. पण ती घटना बदलण्याचा डाव काही लोकांनी मनात ठेवून काम करायला सुरुवात केली. आणि म्हणून एक कर्नाटकातले खासदार आहेत, त्यांनी जाहीरपणाने सांगितलं 400च्या पार करू म्हणजे घटना बदलू. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाला जी ताकद दिली, ती ताकद आपल्याला गमवून द्यायची नाही. या देशामध्ये जाती जातीमध्ये आज आरक्षणाचे प्रश्न निर्माण झाले. त्या जाहीरनाम्यामध्ये ही भूमिका व्यक्त केलेली आहे की 50% वर आरक्षण जाताना कायदा आड येतो, त्यामुळे तो कायदा बदलून शिथिल करून देण्याची कमिटमेंट देखील त्या जाहीरनाम्यात आहे. त्यामुळे कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला अडचण येणार नाही. तिसरी महत्वाची कमिटमेंट आहे ती म्हणजे जात न्याय जनगणना करण्याची. धनगर समाजाची लोकसंख्या किती आहे? 12 बलुतेदारांपैकी लहान लहान जातींची लोकसंख्या किती आहे आणि त्यांना आरक्षण किती आहे? त्याच्यात जर अंतर असेल, फरक असेल, तर तो फरक दूर करण्याची व्यवस्था भविष्यात आपण करू शकतो. आणि म्हणून जातीवादी पक्षाने या देशामध्ये जात न्याय जनगणना करायला नकार दिला. आज आपण आपलं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी जात न्याय जनगणना करण्याचं वचन या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला देतो. मी आपल्याला यासाठी सांगतोय की नुसतं युद्ध जिंकायचं नाहीये. आपल्याला पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र उभा करायचा आहे. फंदफितुरी झाली, आपल्याला सोडून काय गेली, पण मला महाराष्ट्रातल्या जनतेचा अभिमान वाटतो की नेते गेले, पुढारी गेले, तरी महाराष्ट्रातली जनता शरद पवार साहेबांच्या मागे आज ठामपणाने उभी आहे. हे महाराष्ट्रातल्या तरुणांना, महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींना कितीही त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एवढ्या ठामपणाने त्यांना आज आशीर्वाद दिला जातो. आज विजयदादा पुन्हा एकदा पवार साहेबांच्या बरोबर दिसले. सांगोल्याला एक कार्यक्रम झाला आणि पवार साहेबांनी ठरवलं दादांची प्रकृती पाहायला अकलूजला यायचं. बाकी काही केलं नाही, फक्त पवार साहेब आले आणि दादांच्या प्रकृतीची चौकशी करून गेले, कारण जुना जिव्हाळा होता. चाळीस 50 वर्ष ज्यांच्या बरोबर आपण एकमेकाच्या बरोबर काम करतोय, स्वर्गीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांच्या वेळेपासून पवार साहेब या घराला जवळून ओळखतात आणि त्यांच्याशी जुना लागेबंध, जुना संबंध त्यांचा आहे. आणि म्हणून दादांच्या प्रकृतीची चौकशी जाता जाता त्यांनी केली. प्रश्न फक्त चौकशी प्रकृतीचा होता, पण महाराष्ट्राला कसं काय झालं म्हणून प्रश्न पडला. तेव्हा फक्त प्रकृतीची चौकशी होती. पण आज मला मनापासून आनंद वाटतोय. महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये मोठा बदल घडणार याच सुरुवात अकलूज मधून होते आहे आणि दादांच्या पासून होते याचा मला आनंद आहे. का जावं लागलं किंवा दादांच्या समर्थकांना बाजूला का व्हावं लागलं, कधीतरी मी येऊन सांगेन तुम्हाला.
8:20 झाले. नको, आपलं एकच लक्ष आहे, विजय मिळवायचा. आता आपल्याला नको त्या लोकांची मापं काढून आपला वेळ घालवायची आपली इच्छा नाहीये. आपल्याला या माढा लोकसभा मतदारसंघात म्हणून तर इथं आलोय, झालाय कार्यक्रम. आम्ही टप्प्यात आल्याशिवाय कार्यक्रम करत नाही. विजय दादा म्हणजे जुनं सोनं आहे. या सोन्याची किंमत त्यांना कळली नाही, त्यांना ओळखता आली नाही. त्याला जातीवंत सोनार लागतो. तुम्हा सर्वांच्या ताकदीचं महत्व काय आहे? विजय दादा आणि तुम्ही सगळे भावन कशी, सोनं कसे आहात हे ओळखणारा एकच माणूस देशात आहे, ते म्हणजे शरद पवार साहेब. ते फक्त वाजवायचंच काम करायचं. प्रचारक पण आहेत आपले. आपल्या सगळ्यांना मला हे सांगायचंय की एक मोठी घटना आज महाराष्ट्रात इथं होते. दादांच्या हाताखाली, दादांच्या बाजूला बसून मंत्रिमंडळात अनेक वर्ष मला काम करता आलं. कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा पुढाकार दादांचाच होता. मी त्या खात्याचा मंत्री झाल्यावर दादांनी येऊन स्वतः मला पत्र दिलेलं. रणजित दादा आणि साहेब दादा आपले मला भेटायला आले. कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या विषयी सविस्तर 3 पानाचं मला वाटतं पत्र होतं दादांनी दिलेलं. या भागातल्या लहान मोठ्या सगळ्या प्रश्नात दादा कायमचे राहिलेले. आज दादांनी जी पताका हातात घेतली, किंबहुना सहकार मार्शीने हातात घेतली, ती पताका पुढे जाण्यासाठी रणजित मोहिते पाटील काम करतायतच, पण आज त्यांच्याबरोबर धैर्यशील मोहिते पाटलांनी देखील ही पताका हातात घेतलेली आहे. आणि मला खात्री आहे या परिसराचं सोनं केल्याशिवाय हे दोघं राहणार नाही. रणजित दादा आज आमच्या पक्षात नाही आहेत, येत नाही आहेत, ते वेगळ्या पक्षात आहेत. ठीक आहे, पण दादा तुम्ही पक्षात येण्याची चर्चा सुरू झाल्यावर या भागातल्या अनेकांनी मला फोन केले. उत्तम जानकरांनी देखील फोन केला. उत्तम जानकर म्हटले तुम्ही करताय ते चांगलं करताय, व्हायलाच पाहिजे, आम्ही दोघंही आता एक होणार आहे, तुम्ही काय उत्तम जानकरांचं माझं पण ठरलेलं आहे. ठरल्यावर फिक्स करायचं असतं. आणि त्यामुळं आमच्या मागच्या वेळी उत्तम जानकर माझे उमेदवार होते. इथं प्रचंड प्रयत्न केले पण काही जमलं नाही. मागच्या वेळी थोडकं अंतर राहिलं, पण पुढच्या वेळी विधानसभेत या मतदारसंघात 20 ते 25 हजारापेक्षा जास्त मताधिक्याने इथली जागा निवडून आणण्याची काम आपण सगळे हातात हात घालून करायचं काम करू. फार लांब बोलत नाही मी, पण आपल्या सगळ्यांना माझी जाता
सावध आता विनंती आहे की रात्र वैर्याची असं समजून काम करा, बेसावध राहू नका. अलीकडं नव्या पद्धती सुरू झाल्या आहेत. व्हॉट्सअपवर मेसेज जातात, SMS जातात, प्रश्न येतो की तुम्हाला घरकुल मिळाले का. त्याला हो म्हटल्यावर कसल्या प्रकारचं घरकुल आहे, त्याला परत नाही म्हटलं किंवा हो म्हटलं पुढे 3 प्रश्न, परत 10 प्रश्न, असा संवाद मेसेजवर होतो. आणि शेवटी सांगितलं जातं मोदी साहेबांना मदत करा. हे सगळं मोदी साहेबांच्यामुळे आहे. मेसेज, फोन पण येतात. प्रचंड प्रचार चालू आहे. म्हणून तुमचा प्रचार धैर्यशील मोहिते पाटलांचा घराघरापर्यंत गेला पाहिजे. रस्त्यावर प्रचार राहायला नाही पाहिजे. घरात जाऊन आमच्या भगिनीला 400 रुपयाचा गॅस 1100 रुपये कसा झाला हे समजावून सांगायचं काम आपल्या सगळ्या महिलापर्यंत केलं पाहिजे. खताच्या किमती एवढ्या प्रमाणात वाढल्या कशा याचा जाब मतदारांनी विचारायला त्याचं ज्ञान त्याला दिलं पाहिजे. तुमच्या अंगावर पायात चप्पल घातलेली दादा उपमुख्यमंत्री होते त्यावेळी, मी मला वाटतं अर्थमंत्री होतो एकेकाळी, वॅट आला होता वॅट, त्यावेळी आम्ही पायातल्या चप्पल स्वस्त असेल वगैरे कपड्यांवर तर टॅक्सच नव्हता. आता GST आलेला आहे, 18% GST. तुम्ही 1 लाख रुपयाचं खत घेतलं तर 18,000 रुपये तुमच्यातून GSTचे कपात होतात आणि त्यांना जातात. 1 लाख रुपयाचं खत घेतलं की 18,000 रुपये GST, 9,000 दिल्लीला, 9,000 मुंबईला, तुम्हाला माग किती तर 6,000 एक देतात, 6,000 दुसरे देतात. म्हणजे आता अभिजित पाटील चालले कुठेतरी चालतायत, त्यांच्या खिशात पाकिट आहे, ते पाकिट एक पाकिट मार मारतो. अभिजित पाटील पुढे चालतायत, यांनी पाकिट मारल्यावर हातात घेतल्यावर ते पाकिट उघडल्यावर अभिजित पाटलांचा गोंडस चेहरा त्याला दिसतो. अरे म्हटलं एवढा गोड माणूस आहे, ह्याचं काय पाकिट मारणं बरोबर नाही. मग ते पैसे किती आहेत बघतात, ते 10,000 रुपये असतात. तो म्हणतात हे पाकिट तर त्याला दिलं पाहिजे. 3,000 रुपये पाकिटात ते ठेवतो, 7,000 रुपये तो पाकिटनं खिशात ठेवतो आणि हळूच परत अभिजित पाटलांच्याकडे जातो. म्हणतो साहेब तुमचं पाकिट पडलं होतं, हे घ्या तुमचं. अभिजित पाटलांना वाटतं अरे पडलेलं पाकिट आणून देणारा हा पृथ्वीवरचा सगळ्यात प्रामाणिक निष्ठावंत माणूस आहे, दुसरा कोण ह्याच्यासारखा नाहीच. तो निघून जातो. अभिजित पाटील थोडे 4 पावलं परत पुढे जातात आणि पाकिट उघडून बघतात. त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं 7,000 रुपये त्याने मारले आणि 3,000 रुपये आपले होते. अशी पाकिट मार या देशातल्या सगळ्या सामान्य जनतेची पाकिट मारण्याचा उद्योग या देशात वेगवेगळे टॅक्स बसवून तुमच्यावर केलेला आहे. तुम्ही बँका मध्ये जाता, 25 लाख कोटी रुपयाचं कर्ज मागच्या काही वर्षात माफ झालेलं आहे धनिक करताना. शेवटचे 2 मुद्दे सांगतो आणि मी माझं भाषण पूर्ण. 25 लाख कोटी पर्यंत या देशात कर्ज माफी शेतकऱ्यांना नाही, श्रीमंतांना दिली, मुठभर लोकांना दिली. बँकांना खड्डा पडला. बँकांचं भरून देण्यासाठी काय तर बँकांना सर्व्हिस चार्ज देण्यासाठी परवानगी दिली. तुम्हाला बँकेतनं पैसे काढले की SMS येतो, कुणी पैसे काढले कुणी भरले लगेच तुम्हाला SMS येतो, तुमच्या खात्यात 2,000 आले, 3,000 गेले. त्यासाठी महिन्याला 18 रुपये तुमच्या खात्यातून कपात होतात. 12 महिने गुणिले 18 एवढे पैसे तुमच्या खात्यातनं जातात. एकट्या बँक ऑफ इंडिया मध्ये 50 कोटी खाती आहेत. 50 कोटी 50 कोटी खाती गुणिले 18 रुपये गुणिले 12 महिने करा.
एवढे पैसे देशातल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला गोळा होतात दरवर्षी. बँक ऑफ बडोदाचे वेगळे, इंडियन बँकेचे वेगळे, सगळ्या वेगळ्या बँकांचे तुम्ही एटीएम मधून पैसे काढले भरले तरी त्याच्यावर फी घेतली जाते. असे अनेक प्रश्न आहेत. या देशाचे अर्थकारण संकटात आले आणि म्हणून मला आश्चर्य वाटणार नाही, हे धाडसाचं विधान आहे, पण आश्चर्य वाटणार नाही की आज जे 18% तुमच्यावर टॅक्स आहे ना, निवडणुका झाल्यावर 18%चा टॅक्स 21% केला तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण आपल्या डोसक्यावर 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज वाढलेलं आहे. मनमोहन सिंग गेले पंतप्रधान पदावरून, त्यावेळी 56 लाख कोटी देशावर कर्ज होतं. आता 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज झालंय. आणि म्हणून कर्जात संकटात तुमचा देश आहे असं IMF ने देखील देशाला कळवलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मतदारांपर्यंत जाऊन मागताना एवढंच विनंती मतदाराला करा की ही आपल्याला दुरुस्त करण्याची शेवटची संधी आहे. म्हणून धैर्यशील मोहिते पाटील बाहेर पडलेले आहेत. बाळदादांना या देशात आणि राज्यामध्ये आणि या भागामध्ये कशी बहुजन समाजाची पिछेहाट होते ते त्यांना कळायला लागलेलं आहे. आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी मतदाराच्या घरात जाऊन त्यांना आपल्या तुतारीला मतदान करण्याचं आव्हान करायचं. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की निवडणूक फार कमी दिवसात होणार. पहिल्यांदा 2-3 दिवसात काम करा. तुम्ही ज्या तालुक्यात ज्या गावात आहात त्या तालुक्यातल्या सगळ्या बूथ कमिट्या झाल्यात किंवा नाही, त्या बूथ कमिट्या झाल्या असतील तर उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते पाटलांना बोलवा आणि त्या बूथ कमिटीच्या सगळ्या सदस्यांचा एक मेळावा पहिल्यांदा अरेंज करा. काम कसं करायचं हे सांगण्यासाठी, प्रचार कसा करायचा हे सुचवण्यासाठी. आपल्या सगळ्या 6च्या 6 विधानसभेत सांगोल्याची काळजी करू नका, पण तिथं बूथ कमिटी आहे का नाही बघा. टेकन फॉर ग्रांटेड कधीही निवडणूक करायची नसते. आपला उमेदवार 200% पुढे आहे याची मला खात्री आहे. म्हणून मी इथं तिकीट द्यायला आलो. मी काही येणार नाही. पण बेसावत राहू नका. आता एक बातमी आली, कुणाला तरी आमच्या एका मित्राला विमानानं तिकडे बोलवलं, तिकडे विमानानं दिल्लीला नेलंय. त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला आणि मागच्या 10 दिवस ते माझ्याशी बोललेले त्या सगळ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांना तोंडावर सांगून येतील की मला माळशिरस तालुक्यात जायचंय, माझी तिथल्या सामान्य जनतेशी नाळ जोडलेली आहे, मला तुमचा प्रस्ताव मान्य करायचा नाही, करता येणार नाही. पण आता धैर्यशील मोहिते पाटील दाबत दणाणलेले आहे. कुणाला अजून काही लोकांना विमानात घालून वर घेऊन जाण्याची व्यवस्था केली. चार्टर विमान येतं, घेऊन जातात, यंत्रणा आहे. तर काय मोठे, त्यांचं कामच मोठे आहे, आपलं काय. पण माझ्या कार्यकर्त्यांना मुद्दामून विनंती आहे की अनेक बातम्या येतील, अनेक रुमर्स आपल्या कानावर येतील. आता आजपासून आपण तरी फुटलेली आहे, आपण कामाला लागायचं. तुम्ही सांगोल्याची चिंता करू नका. संजय कोकाटी कुठे गेले? ते शिवभक्त आहेत आणि त्यांच्या देवळात देव पावतो असं ते मी गेलेलो त्यावेळी मला सांगत होते. माड्याची चिंता करू नका, कारण आपण सगळे माड्याला निश्चितपणाने चांगलं काम करू. करमाळ्याला नारायणाबा आताच मगाशी एका कार्यक्रमासाठी म्हणून सांगून गेले. मान खटावची चिंता करू नका, फलटणकरांचा आशीर्वाद तर आपल्याला आहेच. चिंता करने का नहीं, लेकिन काम करने का.
ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व स्वतः शरदचंद्र पवार साहेबांनी केलं, स्वतः विजयदादांनी केलं, त्याच मतदारसंघात ठामपणाने जनतेच्या हृदयावर विराजमान होऊन धैर्यशील मोहिते पाटील लोकसभेत पाठवण्याचं काम तुम्ही सगळे कराल हा विश्वास या निमित्तानं बाळगतो. आणि 16 तारखेला अर्ज भरायचा मुहूर्त आहे ना. बर जाता जाता सांगतो, मी बाबा लहान माणूस आहे, माझी देवावर पूर्ण श्रद्धा आहे, नशिबावर आणि देवावर. त्यामुळे मी सगळी नावं मुहूर्तावर जाहीर करतो. 7 वाजायच्या नंतर आज चांगला मी तुमची भाषणं ऐकून घेतली मगापासून. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय पक्का आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तुतारी हातात घेतली आहे. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.